हॅलो गाईस, कसे आहात? आज मी आली आहे वज्रेश्वरी मंदिर वसईला। माझ्याबरोबर आहे श्रावस्ती। हे माझ्या मागे जे आहे ते वज्रेश्वरीचं मंदिर आहे। हा आहे मंदिराचा परिसर। हे पेशवेकालीन मंदिर आहे। 1738 साली चिमाजी अप्पांनी हे मंदिर बांधले होते। त्यांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता की वसई किल्ला जर मी जिंकलो तर तुझं इकडे मंदिर बांधेन। तर आता आपण हे मंदिर आतल्या साईडने बघूया। हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे। हे मंदिराचं एंट्री गेट आहे। मंदिराच्या एंट्रीलाच इथे असा सिंह स्थापन केलेला आहे। मंदिराच्या आतला परिसर आहे। पूर्ण एकदम शांत आहे। इकडे सुंदर असं वातावरण आहे। भाविक सुद्धा इथे दर्शन घेत आहेत। छानशी अशी वज्रेश्वरी देवीची मूर्ती आहे। सिंहाची ही मूर्ती आहे। त्याच्या परिसरामध्ये असं हे यज्ञ मंडप सुद्धा आहे, जिथे काही प्रोग्राम्स असतात त्यावेळेला इकडे होम हवन केले जातात। हा बघा मंदिराच्या बाहेर छोटंसं गार्डन सारखं करण्याचा प्रयत्न केलाय। भाविक येतील तर त्यांच्यासाठी बसण्याची सोय सुद्धा त्यांनी केलेली। वज्रेश्वरी मंदिराच्या समोरच शंकराचं मंदिर आहे। हे बघा, पूर्ण असा त्यांनी परिसर जो आहे तो असा बसण्यासाठी वगैरे त्यांनी केलेला आहे। पूर्ण शांत वातावरण येते। एकदम आल्याच्या नंतर एकदम थंड थंड वाटत आहे। उन्हामधनं मी आले, खूप छान वाटत आहे। भली मोठी नंदी महाराजांची मूर्ती, त्याच्या समोर ते कासवाची छानशी मूर्ती इथे स्थापन झालेली आहे। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गणपती स्थापन झालेले आहे। गाभाऱ्यात प्रवेश करतोय। हे बघा, हा गाभारा पूर्ण असा खाली आहे। प्राचीन काली मंदिर असल्यामुळे त्याचा गाभारा आतमध्ये आहे। दगडाची शंकराची पिंड इथे स्थापन केलेली आहे। मातेचं मंदिर सुद्धा समोरच आहे। बघा, इथे आवाज माझा घुमतोय। हा बघा, पूर्ण कळस वरपर्यंत आहे, त्यामुळे आवाज माझा इकडे घुमतोय।